सध्या तू का आलास इथं? तुला अजून पूर्ण बरं वाटत नाही, कशाला आलास? आराम करायचा ना घरात. काय झालं? का आलास? काही काम होतं? वाघमारे मॅडम, मी केस मागं घ्यायला आलोय, केस मागं घ्यायला आलोय. तुम्ही या आरोपीला सोडून द्या प्लीज. सत्य ते शक्य नाही आता. त्यानं गुन्हा कबूल केला, ऑन रेकॉर्ड. पडवळ ऐकवा. त्यांनी मला लय पैसे दिले मॅडम, आणि सध्या दादाला मारायची सुपारी दिली. म्हणून मॅडम मी सुपारी घेतली. चूक झाली मॅडम. सत्य याने आपला सगळा गुन्हा कबूल केलाय आणि यांना सुपारी कुणी दिली होती ते बी सांगितले. त्यामुळे केस मागे घेणं अवघड आहे आता. हो मॅडम, म्हणजे आता त्यांना शिक्षा होणार? कशा पाय नसत्या भानगडीत पडलात तुम्ही? हातात हत्यार घेण्याआधी एकदा माझा आणि होणाऱ्या बाळाचा तरी विचार करायचा ना. पैशाच्या नादात आमच्या जिंदगीचा सौदा करून टाकला हो तुम्ही. आता कसं होणार आमचं? ताई शांत व्हा, तुम्ही शांत व्हा ताई प्लीज. वाघमारे, या ताईंची अवस्था तरी बघा एकदा. मला मान्य आहे, हिच्या नवऱ्यानं गुन्हा केलाय, माती खाल्ली त्यानं, पण त्यात या ताईंच्या आणि यांच्या होणाऱ्या बाळाची काय चूक आहे? सत्या मला सगळं कळते, मला वाईट पण वाटते, पण ही एक कायदेशीर प्रोसिजर आहे आणि कायद्याला डावलून मला माझ्या मर्जीनं नाही वागता येणार. अहो पण काहीतरी मार्ग असेल की. सत्या मला वरिष्ठांना उत्तरं द्यावी लागतात आणि सातारच्या जनतेला पण. आणि आज जर मी याला सोडून दिलं तर मीडिया हाच विषय उचलून धरेल. हे बघा वाघमारे मॅडम, मला सगळं मान्य आहे तुमचं, पण सध्या तुम्ही यांचा विचार करा ना. आपल्याला यांचा विचार करायला हवा. काहीतरी मार्ग असेल ना. हे बघा, तुम्ही काय बी व्यवस्था करा, पण यांना प्लीज बाहेर काढा तुम्ही. मी केस मागं घ्यायला तयार आहे. वाटलं तर मी कमिशनर साहेबांशी बोलतो, मी त्यांना विनंती करतो, पण तुम्ही प्लीज काहीतरी करा. जनतेची सेवा करायची, जनतेचा कैवार घ्यायचा, ही कामच आहे आपलं. पण जनसत्ताचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, त्याचा कैवार घ्यायची काय गरज होती त्याला? आधी ती नेबळट आणि आता ती मारेकराची पोटुशी बाई. असा राग येतो का नाही मला. आणि सत्याला हे का कळत नाही, पण काय इचवाला ठेचायचं असतंय, घेऊन मिरवायचं नसतंय अजिबात. हे बघ माया, सत्या कुठलीही गोष्ट करताना विचार करूनच करतो आणि त्या बाबतीत तो फायदा तोटा याचा कसलाच विचार करत नाही. आणि राहिला प्रश्न मंजूचा, त्या बाबतीत तू सत्याचं मन समजून घे ना आणि माफ कर तिला. हो पेंटर, का समजून घेऊ मी? जिनं माझ्या लेकावर गोळी झाली तिला समजून घेऊ? जिच्यामुळे माझा लेक मनाच्या दारापर्यंत पोहोचला तिला समजून घेऊ? मला माफ कर, अजिबात माफी करत असते मी. मी कुणाला सांगतोय? अगं तुझ्या पुढं डोकं आपटून घेतलं तरी तुझं म्हणजे पालत्या घड्यावर पाणी असल्यासारखं आहे. तुला समजवण्याचे कष्ट घेतले हेच चुकलं माझं. ओ पेंटर, मला समजवायचे कष्ट घ्या म्हणून काय अवतान घेऊन आलते का मी तुमच्याकडं? मला समजूच नका. बरंच घ्या आणि त्या दोडक्यानी बेटी निष्पिटचं नाही चित्र काढा आणि बसा रंगवत. ह्यो बलम्या पण कुठं तडपडला काय माहिती. त्याला पाठवलं होतं ना सत्याला आणायला. हे सपने फोन घे माझा. मम्मी, दाजी आलं, दाजी आलं. बलम्या एकटाच कसा आला? सत्य कुठं आहे? अगं मम्मी, मी सत्याला जाणार गेलो, म्हणे लय मोठा प्रॉब्लेम झालाय. पोलीस स्टेशनला जाताना नदीवरचा पूल आहे ना, तो अचानक कोसळलाय, त्यामुळे पलीकडे जाता येणार नाही. अरे पण तिकडे जायचं काय तेवढा एकच रस्ता आहे का? दुसरा बी रस्ता असेलच की. अगं मम्मी, तिकडे पण प्रॉब्लेम झालाय सगळा. काय झालं? निवडणुकीचं वारं चालू आहे ना, आता अंमली पदार्थाचा मोठा साठा सापडलाय पोलिसांना, त्यामुळे कडक बंदोबस्त ठेवला त्यांनी, त्यामुळे कुणाला तिकडे तिकडे सोडणं झालेत ते. अरे मग माझं नाव सांगायचं नाही का त्यासनी? अगं मम्मी, सांगितलं नसेल का मी? तुझं नाव सांगितलं, सत्याचं नाव सांगितलं, तरी बी सोडणं झालेत ती. त्यांनी आदेश काढलाय कुणी इकडे जायचं नाही, यायचं नाही. बया मम्मी, तुमच्या नावाचं वजन काय कमी झालंय का काय बाहेर? ये सपने, हाणला का तो नाकाचा शेंडा? ग बस,
कायदा नियम समजायला सारखंच असतंय. नशीब कळलं. बळवंता, अरे तो पूल कोसळलाय ना, तर तिथं काही जीवित हानी झाली नाही ना? देवाच्या कृपेने तसं काही झालं नाही, फक्त वाहतूक लय खोळंबले. हाय का आता सत्य माघारी कसं येणार मग? बलम्या सत्याला फोन लाव. अगं मग मी लय फोन केले, मी तर फोन उचलून झालाय. तो काय झालं काय माहित. काय सत्य फोन उचलत नाही? एवढं कसं बिजी असेल त्यो? काही पण करून सत्य पण पोचायला पाहिजे बघा आपल्याला. कुठून दुर्बुद्धी सुचली तुम्हाला? आ? अगं लक्ष्मी, आपल्या संसारासाठीच केलं नाही सगळं. तू नको काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. हा, तू फक्त तुझी काळजी घे. वाघमारे, गरीब आहेत दोघं. हा गरिबी माणसाला असा गुन्हा करायला भाग पाडते. त्याच्याने माझं काहीच वैर नाही आहे. आणि स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी त्यानं माझ्यावर हल्ला केला असं तुम्हीच म्हणालात ना मला. तुम्हीच विचार करा ना, स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी त्यानं माझ्यावर हल्ला करायचं धाडस केलं. म्हणजे त्याचं किती प्रेम आहे त्याच्या कुटुंबावर. मग अशा माणसासाठी आपण बी काहीतरी केलं पाहिजे ना. प्लीज काहीतरी करा वाघमारे. मला वरिष्ठांशी बोलावं लागेल, पण तू केस मागं घेतोयस हे मला लिखित स्वरूपात हवंय तुझ्याकडून. ठीक आहे, चालेल. पडवळ, बोला मॅडम. लिहून घ्या. हो मॅडम. सत्य आता चल. मी पुढच्या फॉर्मॅलिटीज करते. थँक्यू वाघमारे मॅडम, थँक्यू. मला समजून घेतलं तुम्ही. ऐक, लक्ष्मी, काय झालं बघा की. बघा की. सत्य दादा, इथे नको, तिकडे बसवूया. बरं या. या सावकाश सावकाश. हा काय झालं ताई? लक्ष्मी, बसा, या सावकाश बसा. अगं बाई, यांची वेळ भरत आली की काय? मॅडम आता काय करायचंय आपण? लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नाव लागेल. हिला गाडी काढा पटकन, चला. वाघमारे मॅडम, गाडी बोलवायची गरज नाही. माझी गाडी आहे ना, माझ्या गाडीत घेऊन जाऊ त्यांना. पडवा, चला तुम्ही, चला. सत्य आता थांबा. गाडीनं जाऊ कसं आपण? का का नाही जाऊ शकत? कारण जो नदीवरचा एकमेव पूल होता रहदारीचा तो कोसळलाय. आणि नेमकं आताच निवडणुकीचे वारे सुरू झालेत. त्यामुळे आचारसंहिता सुरू आहे. आणि आचारसंहितेच्याच धर्तीवरती साताऱ्यात खूप मोठा अंमली पदार्थाचा साठा पकडला गेलाय. त्यामुळे जागोजागी चेकिंग सुरू आहे. चेकिंग मध्ये पुन्हा वेळ जाणार. आणि जे दुसरं एक हॉस्पिटल होतं ते सुद्धा नदीच्या त्या टोकाला, आणि ते खूप लांब आहे. आपण नाही लवकर पोहोचू शकत. आई ग, देवा परमेश्वरा वाचव मला. ओ गॉड, आता हिची डिलिव्हरी कशी होणार? एक तर हॉस्पिटल इतकं लांब आहे, तेही 15-20 किलोमीटर. वाघमारे मॅडम, अहो तुम्ही तर बघा की काहीतरी आयडिया करा. आता तुम्ही शांत व्हा. आपण करू काहीतरी मार्ग काढू आपण. हो, पण मग आता काय करायचं? डॉक्टरांना इकडेच बोलावलं तर. हो भंडारे मामा, घोडं काय आणि भाडं काय एकच होईल ना. डॉक्टर इथे आले तरी पण उशीरच होणार आहे त्यांना यायला. अगं लक्ष्मी, जरा धीर धर, सगळं व्यवस्थित होईल. तू देवाचं नाव घे. सत्य दादा, अहो बघा किती कशी करते. मॅडम बघा घ्याव, अहो काहीतरी करा. हे बघा वाचावं किंवा तिला. तुम्ही शांत व्हा, शांत व्हा जरा. हवी हॅलो सत्या, अरे कुठं आहेस तू? अरे त्या नदीवरचा पूल. अरे मला माहिती आहे पलमा, पण इथं लय मोठी इमर्जन्सी झाल्या. इमर्जन्सी काय आलं? अरे त्या मारेकऱ्याची बायको आहे ना, त्यांना लय त्रास होतोय. मला वाटते त्यांना दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे, पण ते पूल पडल्यामुळे दवाखान्यात घेऊन जाता येणार नाही त्यांना. तू काहीतरी कर. तू एक काम कर, तू त्यांना कसं बी दवाखान्यात पोहोचवायची व्यवस्था कर, नाहीतर डॉक्टरांना इकडे घेऊन ये. 1-2 मिनिटं होल्ड कर, मी हॉस्पिटलला फोन लावून बघतो. लवकर कळव मला. थांब.
हा काय झालं? अरे डॉक्टर कुठं ऑपरेशनला गेलेत आणि इथे एक पण खाट शिल्लक नाही आणि एकच त्यांची अँब्युलन्स आहे ती कुठं बाहेरच्या गावात गेल्या. आता काय करायचं मग? थोडी कळ काढा लक्ष्मी. पाणी पाणी घ्या. हळू प्या. सत्यदादा काही ना काहीतरी मार्ग नक्की काढतील, थोडा वेळ सहन करा. हिला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये कसं नेता येईल याचा विचार. मॅडम मला नाही वाटत हॉस्पिटल नाहीपर्यंत त्या काळात सुचतील. त्यांची अवस्था बघता डिलिव्हरी आत्ताच करावी लागेल. वाट बघण्यात काहीच अर्थ नाही. आत्ताच म्हणजे इथं पोलीस स्टेशन मध्ये? होय, पोलीस स्टेशन मध्ये. सत्या रे, इथे कशी करणार आहे आपण डिलिव्हरी? हा, आपल्याला काही एक्सपिरियन्स पण नाहीये. मला मान्य आहे पण मला दुसरा पर्याय दिसत नाहीये. अरे देवा, आता काय करायचं? सत्या, अरे पण वाघमारे हे बघा, हे योग्य आहे की नाही ते मला माहित नाही, पण यांची जर वेळ डिलिव्हरी नाही झाली ना तर यांच्या जीवावर बेतू शकतं. सत्या, डिलिव्हरी करणं म्हणजे काही खायचं काम नाही. हो वाघमारे मॅडम, पण दुसरा पर्याय नाही आपल्याकडं. मी मला फोन केला होता आता. पूल पडलाय, तिकडचे डॉक्टर इकडे पण येऊ शकत नाहीत. कळत कसं नाही तुम्हाला? म्हणू का इथं डिलिव्हरी करायची का आता? अहो करावीच लागल, नाहीतर यांच्या जीवावर बेतू शकतं. हे बघ सत्या, उगाच रिस्क घ्यायला नको. उत्साहाच्या भरात काहीतरी करायच्या भानगडीत नको पडू. उत्साहाच्या भरात? अहो वाघमारे, 2 जीवांचा प्रश्न आहे, असं काय करताय तुम्ही? अरे मला कळतंय, मी पण एक बाई आहे म्हणून सांगते, रिस्क नको घेऊया. मी काय म्हणतो, अँब्युलन्स बोलवूया का? हो, त्याला वेळ लागेल भंडारी मामा. हा, मग ऍम्ब्युलन्स कशी येणार तुम्हीच सांगा ना मला. काय पुलावरून उडून येणार आहे का? माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आपण हेलिकॉप्टर बोलवलं तर? हो, गप्प बसावं पडवळ तुम्ही. मी काय म्हणतो, माझ्याकडे एक आयडिया आहे. सांगा लवकर. मिनिट. कुणीच कसली आयडिया द्यायची नाही आता. हो, मग काय करणार? सत्या म्हणतोय तसं हिची डिलिव्हरी इथंच होणार. मंजू, अगं कशी करणार आहे आपण इथे डिलिव्हरी? आपण या आधी असं कसलंच मिशन नाही पार पाडलंय. भारती मॅडम, पूर्वीच्या काळी हॉस्पिटल नव्हते तेव्हा मुलं जन्माला येत होती ना. रानात गोट्यात कुठेही मुलं जन्म घेत होती. हिची सुखरूप डिलिव्हरी करणं आता आपल्या हातात आहे. बाकीचं सगळं देवावर सोड. सत्या, पटकन मेडिकल मधून सगळं सामान घेऊन ये डिलिव्हरीसाठी लागणार. इंजेक्शन, सलाईन, कापूस सगळं घेऊन ये. पटकन जा. ठीक आहे. पडवळ, तुम्ही येता का म्हणते तिला? हो, येतो ना. अडल्या नडल्याला मदत करायला सदैव तत्पर असतो पडवळ. चला लवकर, चला चला. तुम्ही श्वास घ्या. श्वास घ्या, तुम्ही श्वास घ्या. श्वास घ्या. थोडा वेळ सहन करा. हो, बोला काय पटकन डिलिव्हरीचं सामान द्या. कसल्या सामानाची डिलिव्हरी हो? माझ्याकडे डिलिव्हरीच्या सामानाची काही ऑर्डर आलेली नाही. अरे खुळ्यात, तशी डिलिव्हरी नाही रे. अशा डिलिव्हरीचं सामान पाहिजे. सत्यदादा तू? अरे बाईचं बाळंतपण असताना त्या डिलिव्हरीला लागणारं सगळं सामान दे पटकन. चल. कोण करते डिलिव्हरी? अहो, आता सगळं काय तुम्हाला लिहून द्यायचं काय? अहो, खूप इमर्जन्सी आहे. कुठल्याही क्षणी तिथे त्या होईल. अहो पण कुठल्या हॉस्पिटलची ऑर्डर आहे ती लिहावं लागतं ना बिलात. अहो, डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये नाही, पोलीस स्टेशन मध्ये होणार आहे. पोलीस स्टेशन मध्ये डिलिव्हरी? कशी काय? पेशंट कैदी आहे की पोलीस? आणि कितव्या महिन्यात डिलिव्हरी होती? ए, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नंतर देतो तुला. तू आता सामान दे आधी. जा लवकर. सत्यदादा असं कोणालाही सामान नाही देऊ शकत. कुणाला पण म्हणजे? चतर, मला ओळखलं नाहीस तू? हा? ओळखलं सत्यदादा. हे बघ भावा, आमच्याकडे ना वेळ लई कमी आहे. दुसरा कुठला पर्याय पण नाही आहे. त्या ताईंची हालत ना तिकडे लई बेकार झाली. तेव्हा तू पटकन सामान दे, नाहीतर तुझा कार्यक्रम फिक्स करीन. नाही दे तू सामान. 2च मिनिट द्या. दे लवकर. झाले, धन्यवाद. श्वास घ्या. माशी, साड्या, चादरी, कापड जे मिळते ते पटकन घेऊन या. मिळतात का बघते पटकन कुठे. ए मयुरी, इंटरनेटवर सर्च कर डिलिव्हरीची प्रोसेस काय असते ते पटकन. हो, लगेच बघतो. शांत व्हा, करू आपण काहीतरी. थोडा वेळ धीर धरा. शांत व्हा.
खूप त्रास होते का? सावकाश सावकाश. ऐक भंडारे मामा कुठे नाही ना सत्य मावशी. ऐक भारती मॅडम तो टेबल इकडे आणूया या. बाजूला का आधी होईल होईल सगळं ठीक होईल. लक्ष्मी आणखी थोडा वेळा. जरा धीर धर. हो मंजू मॅडम ना अगदी बरोबर डिलिव्हरी करतील तुमची. हा मॅडम आता शिवधनुष्य उचललं तर पेलावं लागणारच ना. हळूहळू. मोठा श्वास घे. हा. घे मोठा श्वास घे. हा. 1 2 3 म्हणा आणि पुश करा. हा आणि श्वास घ्या श्वास घ्या. हा परत 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 श्वास घ्या. हा असंच असंच पुश करा. हा घे श्वास घे. श्वास घ्या. हो तुम्ही कशाला रडताय? तुम्हाला पण कळा येत आहेत का? नाही मग कशाला रडताय? इथे बायकोला धीर द्यायचा सोडून रडत बसलात बावळट. लक्ष्मी काळजी करू नको, मी आहे तुझ्या सगळं. हा तू आकडं मग 1 2 3 4 5 असं म्हणलंस का नाही, मग तुला काय होणार नाही. आणि आपलं बाळ आहे का नाही त्याला पुढे ढकल. हा मग मारे मॅडम समजा नीट होईल ना. बघा की अहो कशी करते. नका काळजी करू, सगळं ठीक होईल. तुमचं बाळ सुखरूप जन्माला येईल. मॅडम मला माफ करा, मी सत्यदादावर जीव घेणं हल्ला केला. तुम्ही मध्ये आला तर तुमच्या बी अंगावर आला. एवढा वाईट वागून सुद्धा तुम्ही मला वाचवायचा प्रयत्न केला. तर एवढं सगळं केलंय तर माझ्या बायकोची डिलिव्हरी व्यवस्थित करा. मी तुमच्याशी लय वाईट वागलो. आराम करा. नालाय काय. शांत व्हा शांत व्हा. सत्यानं तुम्हाला तुमच्या गुन्ह्यासाठी माफ केले. तुम्ही पण आता सगळं विसरा आणि येणाऱ्या बाळाबरोबर नवीन आयुष्याची सुरुवात करा. वडिलांच्या प्रेमाची किंमत काय असते ते चांगलंच माहितीये मला. तुमच्या बाळाकडून ते नाही हिरावून घेणार मी. माझ्या बायकोची सुखरूप डिलिव्हरी करा आणि मग मला काय द्यायची ती शिक्षा द्या. पाहिजे तर मला फासावर चढवा. वाघमारे मॅडम हे बघा, मेडिकल मधनं सगळं सामान आणलंय. तुम्ही सांगितलं ते सगळं ऐका बघा एकदा. साड्या आणल्यात ना, बांधायला घ्या. पटकन घ्या. तुमचं काय काम आहे आता इथं? जा बाहेर. इथं काय काम नाही आता तुमचं. हो मॅडम पण अहो तुम्ही थांबा हो. वाघमारे मॅडम मी पण थांबतो की इथं. या अशा कठीण प्रसंगात तुम्हाला एकटं सोडून जाणं योग्य नाही वाटत मला. मी थांबतो. तुम्हाला काय बी लागलं तर मी मदत करतो तुम्हाला. मला थांबू द्या प्लीज. बाहेर जाऊन थांबा आणि कुणालाही आत सोडायचं नाही. ताई शांत व्हा, शांत व्हा ताई. अजिबात घाबरू नका. वाघमारे आहेत ना, ते सगळं ठीक करतील. तुम्ही अजिबात घाबरू नका. आणि तुमचं तर आधी 2 वेळा बाळंतपण झालंय ना, तुम्हाला तर अनुभव आहे.
अगं कमी ओरड की. सत्यदादा मी काय केलं, मला का मारलंय? एक कानाखाली खाऊन एवढा कळवळला असतो. मग विचार कर, तुझ्या बायकोला किती त्रास होत असेल. किती निर्लज्ज माणूस आहेस रे. सत्यदादा, त्यांना जर माझं दुखणं कळत असतं तर असते जेलमध्ये नसते. माझ्याकडून त्यांना अजून एक मारा. हे बघ, तू लक्ष नको देऊ त्यांच्याकडे. हा सत्य, काय चाललंय तुझं? इथं पण मारामारी करत बसणार आहेस का? यांना नाही कळणार मुलांना जन्म देताना किती त्रास होतो ते बायकांना. सॉरी पण आता आपण प्लीज इथे लक्ष देऊया का? देवा! पडवळ, बाटली वर धरा आणि तिकडे तोंड करा. जा. मॅडम किती वेळ लागेल? नाहीतर मी काय म्हणते आपण डॉक्टरना बोलवूयात. अहो, डॉक्टर येणार नाही माहिती आहे ना. नदीचा पूल कोसळलाय. दुसरा डॉक्टर लांब आहे. हिची अवस्था बघा किती बिकट आहे. हो. वाघमारे मॅडम, पण बाळ जन्माला आल्यानंतर पुढचं कसं करणार आहे तुम्ही? म्हणजे सत्य बरोबर बोलतोय. अगं, बाळ जन्माला आल्यावरती त्याची नाळ कापावी लागते. परत बाळ जन्माला येताना त्याचं काहीतरी सोपस्कार असतात. ते कसे करणार आहोत आपण? भारती मॅडम, तुम्हाला अनुभव असेल ना. तुमच्या तर 2 डिलिव्हरी झाल्यात. अगं मंजू, पण हा, एक काम करा. गरम पाणी, स्वच्छ कपडा आणि धागा लागेल आपल्याला. परत नाळ कापण्यासाठी स्वच्छ कात्री आणि किंवा सुरी काहीतरी लागेल. बाळाला झाकून ठेवण्यासाठी आपल्याला छान कपडे लागतील स्वच्छ. मग आता आपल्याकडे टॉवेल आहेत. गरम पाणी आणायचंय आणि धागा. थांबा, मी बघतो. अरे देवा, मेडिकलवाला धागा द्यायला विसरलं वाटतं. त्या मेडिकल वाल्याची तर ना. नाही सत्या, तू आता त्याचा कार्यक्रम फिक्स करायला जाऊ नको. हा. थांब. थोडी कडकड. लक्ष्मी, थोडं सहन कर आणि पुश कर. मोठा श्वास घे आणि पुश कर पटकन. श्वास घ्या. कर पुश. श्वास घे. पुश कर. हा, हळू. श्वास घ्या. अहो, म्हणजे श्वास घ्या. श्वास घ्या. हा हा, हळू. ए सत्या, सत्या काय झालं? आता का मागे गेलास? थांब इथं माझ्या मदतीला. बाळ कधी पण जन्माला येईल. वाघमारे, तुम्ही करा. मी आहे तुमच्या बरोबर. तुम्ही करा. ताई, जरा वेळ, सगळं ठीक होईल. वाघमारे करा काहीतरी.